आणि म्हणाले की भगवान या माझ्या दानाचा आपण स्वीकार करावा। तर मग बुद्ध म्हणाले की मी या दानाचा स्वीकार करतो, पण तू हे दान मला न देता तू संघाला दान कर। तर ती म्हणते की नाही भगवान, मला तुम्हाला दान द्यायचं आहे। तर बुद्ध म्हणतात प्रजापती तू काय कर, तू हे दान संघाला दे। आणि मग ती दान संघाला देते। तर भगवान बुद्ध का म्हटले संघाला दान दे? तर त्या पाठीमागे एक कारण आहे। भगवान बुद्ध म्हणतात अनुत्तरम पुण्यकेतन लोकसाती। का म्हणतात? पुण्याची खेती म्हणतात संघाला। संघ म्हणजे पुण्याची खेती आहे। आणि भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं आहे की सर्वात श्रेष्ठ दान जर काही असेल तर ते संघाला दिलेलं दान असतं। कोणतं दान आहे? संघाला दिलेलं दान असतं। मग ते दान छोटं आहे का मोठं आहे साक्ष बनू शकतो। आपल्या श्रद्धेला, आपल्या कर्माला साक्षीदार म्हणजे बुद्ध, धम्म, संघ हे तीन रत्न आहेत, म्हणजे आपले कर्म आहेत। तर बुद्धांनी सांगितलं की संघाला दान देणं सर्वश्रेष्ठ आहे। तर आता दानाचं महत्व समजून घेऊ की बघा, वनस्पतीला खत पाणी घालणे हे पण दान आहे। वनस्पतीला खत पाणी घालणे हे सुद्धा दान आहे। पण समजा तुम्ही 50 रुपयाचं खत पाणी आणलं, तुम्ही खत आणलं 50 रुपयाचं आणि ते वनस्पतीला तुम्ही टाकलं, तर तुमचं दान तर बनेल, पण त्याचं पुण्य बनेल 50 रुपये। किती बनेल? 50 रुपयाच्या मोबदल्यात किती पुण्य झालं? 50 रुपये झालं। पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दान कुठे आहे? पशु पक्ष्यांना खाऊ पिऊ घालणे। पण पशु पक्ष्यांना खाऊ पिऊ घालणे हे त्याच्यापेक्षा महान पुण्य आहे। कारण वनस्पती त्यांच्यामध्ये पण जीव असतो, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ हा प्राण्यांना समजला जातो। तर प्राण्यांना जर मदत केली, त्यांना खाऊ पिऊ घातलं, तर त्याचं दान जे आहे ते 50 रुपयाची किंमत असेल, पण त्याचं दान बनते, पुण्य बनते 500 रुपये समान। किती बनते? 500 रुपये समान बनते। म्हणजे वस्तू आहे 50 रुपयाची, पुण्य कितीचं बनलं? 500 रुपयाचं। पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे पापी माणसाला दिलेलं दान। कोणाला? आता प्रश्न येतो, पापी माणसाला दान दिलं तर पुण्य कसं काय बनतो? आतापर्यंत ऐकलं आपण की पापी माणसाला मदत करू नये। तर पशु पक्ष्यांपेक्षा पापी माणसाला दान दिलं, मदत केली तर त्याचं पुण्य आहे। कारण पशु पक्ष्याकडे संधी नाही की ते धर्म ऐकू शकतात। त्यांच्यावर संधी आहे का धर्म ऐकण्याची, मन परिवर्तन करण्याची, स्वतःचं कल्याण करून घेण्याची? त्यांच्यावर संधी नाही। पापी माणसाकडे संधी आहे। जसं अंगुलीमाल होता, 999 हत्या केली अंगुलीमालाने। किती मोठं पाप केलं अंगुलीमालाने, पण त्याला भगवान बुद्ध भेटले आणि भगवान बुद्धाच्या धम्माच्या आधाराने तो सुद्धा त्या पाप कर्मातून बाहेर पडला। तर आपलं कर्म तर एवढं मोठं कर्म नाहीये। एका माणसाची हत्या जरी केली तर खूप मोठं पाप बनतं। तर तेवढं कर्म आहे का आपलं? आपल्या आयुष्यात जे काही आपण कर्म केलं असेल ते कर्म छोटं मोठं कर्म आहे, ते काही महान कर्म नाहीये किंवा लय मोठं महापाप सुद्धा नाही। 999 लोकांना मारणं किती मोठं पाप असेल, पण तसाही व्यक्ती दुर्गतीतून वाचला। कशामुळे? भगवान बुद्धाच्या धम्मामुळे। अंगुलीमालाला धम्म मिळाला म्हणून त्याचं कल्याण झालं। तशा प्रकारे पापी माणसाला धर्म जर दिला आणि त्याच्या धर्म बुद्धी जागृत झाली तर पाप कर्म त्यागून तो चांगला मनुष्य बनू शकतो। पण प्राण्यांमध्ये ती संधी नाही। म्हणून काय सांगावं, आज जो व्यक्ती वाईट दिसतो उद्या तो चांगला बनू शकतो। आज जो व्यक्ती चांगला आहे तो उद्या वाईट बनू शकतो। कर्म तर आहे ते माणसाला बदलवते आणि बिघडवते। चांगलं कर्म आलं तर मनुष्य चांगला बनतो आणि वाईट कर्म निर्माण झालं तर मनुष्य वाईट बनतो। आणि म्हणून मनुष्य सारखा नाहीये। म्हणून आपल्या पुढे वाईट व्यक्ती जरी आला तर तो वाईट आहे, मी वाईट नाही। कोण वाईट आहे? पुढचा व्यक्ती वाईट आहे, मी थोडी वाईट आहे। माझे कर्म हे पुण्याचे कर्म आहे आणि मी ते प्रत्येकासाठी करतो, त्याला साक्षी धम्म आहे। तर त्या व्यक्तीला दिलेलं जी मदत आहे ना, त्याचं पुण्याची बेरीज जर केली तर 1000 रुपये समान आहे। किती समान आहे? 1000 रुपये। पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? ज्या व्यक्तीकडे शील आहे। काय? शील, की जो शीलाचं पालन करतो अशा व्यक्तीला जर दान दिलं पापी माणसापेक्षा, तर त्या पुण्याची किंमत ती जास्त आहे। वस्तू असे 50 रुपयाची, पण पुण्याची किंमत बनते 10,000 रुपये समान। किती बनते?
10,000 रुपये समान बनते. का? कारण त्याच्याकडे शील आहे. शीलक पालन करण्यासाठी काय पाहिजे? खूप मेहनत घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो. असं शीलाचं पालन होत नाही. पंचशील सगळ्या जगाला माहिती आहे, पण पालन करायला जर आपण बघितलं तर ते करणं खूप कठीण जातं. आणि म्हणून ती तप आहे, तपश्चर्या आहे. शील पालन करणे तप आहे. आणि ज्याच्याकडे शील आहे त्याला जर मदत केली तर त्याचं पुण्य पापी माणसापेक्षा जास्त बनते. पापी माणसाला मदत करण्यापेक्षा पुण्यवान कोण आहे? ज्याने शीलवान व्यक्तीला मदत केलेली आहे. तर मग ती गोष्ट आपण काय करायची? लक्षात घ्यायची. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पुण्य कोण आहे? ज्या व्यक्तीकडे शील पण आहे आणि त्या व्यक्तीकडे योग्य धर्म आहे. त्या व्यक्तीकडे शील पण आहे आणि त्याच्याकडे काय आहे? योग्य धर्म आहे. योग्य धर्म म्हणजे कोणता? संसारात प्रत्येकाकडे धर्म असतो. मग मुस्लिम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, जैन धर्म असेल, आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्मावरती प्रेम आहे. संघात कर्म करायचं, संघाला दान करायचं. काय करायचं? संघाला दान. आणि संघाला दिलेलं दान महाफलदायी होतं. त्याच दानाचं चिंतन मनन करून आज आपण हा संघदानाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं की त्या संघाला दिलेलं दान खूप पुण्यवान असतं. वस्तू 50 रुपयाची असेल पण ती संघाला दिली तर त्याची पुण्याची करोडो अरबो रुपयाचं पुण्य ते बनतं. पण कसं आहे? काही कर्माची फळं लगेच येतात, काही कर्माची फळं थोडा वेळ घेतात, आणि काही कर्माची फळं पुढील जन्मात प्राप्त होतात, काही कर्माची फळं त्याच्याही कालावधीनंतर प्राप्त होतात. समजा आपण पाप केलं आणि लगेच पाप कर्माचं फळ मिळालं तर कधीच मृत्यू होऊन जाईल आपला. होणार की नाही होणार? निसर्गानं वाट घातली तुम्हाला, तुम्ही चूक केले की मृत्यूदंड, तर काय होईल? आतापर्यंत कोणी जिवंत राहिला नसतं, राहिला असतं की नाही? तसंच आहे. जसं पुण्य केल्याबरोबर लगेच पुण्याचं झाड उगवतं असं नाहीये, तसं पाप केल्याबरोबर लगेच पापाचं कर्म फळ मिळतं असं नाहीये. तर माणसाला वाटतं की पुण्य केलं की लगेच मिळालं पाहिजे, पण पाप केलं पापाचं कर्म लगेच आलं तर गोंधळ होऊन जाणार ना. तर म्हणून निसर्गाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही कर्म लगेच फळ देतात तर काही कर्म थोडासा कालावधी घेतात. आणि म्हणून बी लावल्याबरोबर लगेच वृक्ष निर्माण होत नाही, निसर्गाला तो वेळ द्यावा लागतो. जेव्हा कर्माची फळं येतात, चांगला असो वाईट असो, ते माणसाला सोडत नाही. म्हणून पुण्य धर्म नेहमी नेहमी आपण केलं पाहिजे. पुण्यामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि पुण्यामध्ये एवढी शक्ती आहे की ते पुण्य डोळ्यानं दिसत नाही, पण पुण्य कसं आहे? बी समान आहे पुण्य. कसं आहे पुण्य? बी समान. जर बी जर बोटावरती आपण ठेवली, तिचं वजन कळतं का? तिला जर फेकलं तर हवेमध्ये उडून जाणार. पण त्या बीला जर आपण जमिनीमध्ये टाकलं तर त्या बी मधून एक छोटंसं रोपटं आणि कालांतराने ती बी एका वृक्षामध्ये रूपांतरित होते आणि त्या वृक्षाला लाखो फळं येतात. आणि असा वृक्ष बनतो की 100 लोकही सुद्धा त्याला हलवू शकत नाही. तर त्या बी मध्ये ना, त्या बी मध्ये एक मोठा वृक्ष लपलेला आहे. त्या बी मध्ये लाखो फळं लपलेली आहेत. त्या बी मध्ये खूप मोठं अस्तित्व लपलेलं आहे, पण त्या बीला या डोळ्यानं दिसणार नाही. या डोळ्याने ती बी मध्ये बघू शकतो का? तर त्याकरता ती बी जमिनीला दान करावं लागेल. आणि जमीन जेव्हा त्याच्यातून वृक्ष निर्माण करेल तेव्हा कळतं की तो वृक्षाचा जन्म एका छोट्याशा बी मधून झाला. तसं असतं पुण्य. छोटे कार्य